स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये आजपासून वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमची वार्षिक बैठक 5 दिवस चालणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत 130 देशांमधील सुमारे 3000 नेते उपस्थित राहणार, तर 60हून अधिक राष्ट्रप्रमुखांचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार. यंदा किती सामंजस्य करार होणार याची उत्सुकता. नागपूर भाजपचे विधान परिषद आमदार संदीप जोशींचं भाजप कार्यकर्त्यांना भावनिक पत्र. राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत पत्रातून दिले गेलेत. नवीन चेहऱ्यांना राजकारणात संधी देण्याची इच्छा असल्याचं पत्रात नमूद. नंदुरबारमध्ये कालीचरण महाराजांच्या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता. इस्लाम आणि ख्रिश्चन हे धर्म नसून पंथ असल्याचं वक्तव्य. नाशिकच्या सटाणामध्ये पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. शेतकऱ्याच्या बंगल्यात घुसून पाळीव कुत्र्यावरती बिबट्याचा हल्ला. नाशिकच्या मालेगाव मनमाड रोडवर भीषण अपघात. ट्रॅव्हल्स आणि पिकअपची समोरासमोर धडक. अपघातात 4घांचा जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी, तर 20पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्यावरून कुटुंबाला बेदम मारहाण. 8 जण जखमी. परभणीच्या मानवत तालुक्यातील हमदापूर इथली घटना. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून 16 जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह 21 कलमान्वये गुन्हा दाखल. बुलढाण्यातील देऊळगाव राजामध्ये जुमडा गावात आपत्कालीन परिस्थितीत धावत्या रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती. मातेसह बाळाचे प्राण वाचवले. डॉक्टरांचं गावकऱ्यांकडून कौतुक. मुंबईतील कुर्ल्याच्या न्यू मिल रोड इथे 3घांवरती फेरीवाल्यांचा हल्ला. गाडी पार्क करण्याच्या वादातून मारहाण. हल्ल्यामध्ये आकाश सिंग गंभीर जखमी, तर कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा ठिय्या. छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी. फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरती हुल्लडबाजी केल्यानं वाहतुकीस अडथळा. बैलगाडी आणि दुचाक्या रस्त्यात आणून तरुणांचा गोंधळ. तरुणांवर कठोर कारवाई करण्याची वाहनधारकांची मागणी. अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये आजोबागड इथं अडकलेल्या 12 गिर्यारोहकांची सुटका. सैन्यदल आणि स्थानिकांच्या मदतीनं सुटका. गिर्यारोहकांमध्ये 9 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश. मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी कोणतीही चर्चा नाही. उद्धव ठाकरेंची माहिती. उद्धव ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहून भाजपसाठी सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा. कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी, तर 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती. केडीएमसीत सत्ता स्थापनेसाठी 62 जागा हव्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक. उल्हासनगर कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात बैठकीत चर्चा. सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत खलबत्ते. मुंबई महापालिका निवडणुकीत वेगळे लढल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला फटका. स्वबळाच्या भूमिकेमुळे एकूण 32 प्रभागांमध्ये सत्ता पालट. मतविभाजनामुळे भाजपला 21, शिवसेनेला 10, तर राष्ट्रवादीला एका ठिकाणी फायदा. काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस भूमिका मांडणार. ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरात बॅनरबाजी करत भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न. शीळ ते वडवली, भाजप वाढवली असा बॅनरवर उल्लेख. ठाण्यात भाजपची ताकद वाढल्याचा बॅनरमधून दावा. उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेला साथ. 2 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा. विकास करात आणि सुरेखा सोनावणे यांनी एकनाथ शिंदेंना भेटून पाठिंब्याचं पत्र दिलं. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काल रात्री झालेल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता. निवडणुकीपासून सुरू झालेला प्रकार थांबवा. परिसरातल्या नागरिकांकडून भावना व्यक्त. भिवंडीचे माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक 1 मधली दुकानं बंद ठेवणार. माजी महापौर विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुलेंच्या गटामध्ये तुंबळ हाणामारी. मुंबईतल्या सुशिक्षित आणि उच्चभ्रू मतदारांची नोटाला पसंती. कुलाबा प्रभागात नोटाला सर्वाधिक मतदान, तर शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला पश्चिम यासारख्या मागास भागात नोटाला सर्वात कमी मतदान.
जळगावमधील नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीतील कामावरून वाद उफाळल्यानं 2 गटात तुफान हाणामारी, 16 ते 17 जण जखमी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू. धुळ्यातील निवडणुकीत आयारामांना मतदारांनी नाकारलं, पक्ष बदलून नशीब आजमावणाऱ्या 9 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी 14 जणांना मात्र पराभवाची नामुष्की झेलावी लागली आहे. धुळे पालिकेच्या निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात. धुळे पालिकेत भाजपची एकहाती सत्ता, महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष. उत्तर प्रदेशातील बुलडोझर राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानचं सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान. तुम्ही एका फहीम खानला खोट्या आरोपात अडकवलं, पण 6 फहीम निवडून आलेत, फहीम खानचं वक्तव्य. नागपूरमध्ये विजयी झालेल्या काँग्रेस नगरसेविकेच्या पतीला भाजप उमेदवारावरील हल्ल्याप्रकरणी अटक. पालिका निवडणुकीच्या पूर्वीच्या रात्री नागपूरमध्ये प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती प्राणघातक हल्ला झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचं मतदान 1 लाखानं घटलं. भाजपला 1,24,000 मतं कमी, तर काँग्रेसच्या मतांमध्ये 1 लाखांची घट. अमरावतीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचे निकटवर्तीय ऋषिकेश देशमुख प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी. भाजपमधील सर्वात तरुण नगरसेवक असलेल्या ऋषिकेश देशमुख यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती. परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या 1 मतानं विजय. प्रभाग क्रमांक 1 मधून व्यंकट डहाळे 1 मतानं विजयी. 1 मताचं महत्त्व काय? सोशल मीडियावर चर्चांना सूर. कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मित्रपक्षांची जुळवाजुळव. राजर्षी शाहू आघाडीनं महायुतीसोबत लढावं यासाठी चंद्रकांत पाटलांनी आमदार यड्रावकर यांची भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीत धाराशिवमध्ये शिवसेनेत अंतर्गत गटबाजी. शिवसेनेतील गद्दारांचा एक गट भाजप आमदारांच्या खिशात. माजी मंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या विरोधात तानाजी सावंत आक्रमक. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 3 दिवस बाकी. मात्र धाराशिवमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून संभ्रम. आतापर्यंत 1075 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केलेत. महापालिकेच्या यशानंतर सोलापुरात भाजप जिल्हा परिषद स्वबळावर लढण्याच्या तयारीत. भाजप कार्यालयात 3 दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती. भाजपकडून जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मुलाखती. सोलापूर महापालिकेत यशानंतर एमआयएम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बहिरवाडीमध्ये पौष महिन्यातील श्रीकाल भैरवनाथ यात्रा संपन्न. लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. तर मंदिराच्या प्रांगणात चूल मांडत डाळ रोडग्यांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये गोसीखुर्द सिंचन प्रकल्पानं तब्बल 38 वर्षांनंतर पूर्ण क्षमतेनं 100% जलसाठ्याची पातळी गाठली. 38 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आनंददायी बातमी. भंडारा शहरातली वाहतूक कोंडी सुटणार. मुजबी ते जुना कारधा दरम्यानच्या चौपदरीकरणाचं काम सुरू होणार. आमदार परिणय फुके यांनी अधिकाऱ्यांसोबत महामार्गाची पाहणी केली. 9 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 79 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. रत्नागिरीतील गुहागर समुद्र किनाऱ्यावर 23 जानेवारीला ब्लू फ्लॅग बीच मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार. राज्यभरातील असंख्य धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणार. पर्यटन वाढीसाठी गुहागर नगरपंचायतीकडून पहिल्यांदाच किनारपट्टीवर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. पुण्यात आजपासून आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचं आयोजन. सायकलिंग स्पर्धेमुळे आज संबंधित परिसरातील शाळा कॉलेजेसना सुट्टी. प्रमुख रस्तेही बंद राहणार. उद्यापासून 10वीच्या बोर्ड परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होणार. शाळांनी प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश. मुंबईत पुन्हा थंडीचा कडाका वाढला. मुंबईमध्ये आज 15.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. गेल्या 24 तासात तापमानात 2.5 अंशांची घट. पुढचे 2 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नवीन आज अर्ज दाखल करणार. उद्या नव्या अध्यक्षांची नावाची घोषणा होणार. नितीन नवीन सध्या भाजपचे कार्यकारी अध्यक्ष. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीतून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं वगळली. मात्र अडवाणी आणि जोशी सल्लागार मंडळात सक्रिय राहणार.
आमचा शेजारी माथेभिरू असल्यानं शस्त्रास्त्रांची गरज केव्हाही पडू शकते. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची पाकिस्तानचं नाव न घेता टीका. नागपुरात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीच्या मीडियम कॅलिबर दारुगोळा प्लांटचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींना गाझा पीस बोर्डमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण. ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींना बोर्डात सामील होण्याचं आमंत्रण. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान यांचाही समावेश. हरियाणातील सिरसा येथील तरुणाला 10 कोटींची लॉटरी. 35 वर्षीय पृथ्वी सिंग मजूर आणि ड्रायव्हर म्हणून कार्यरत. कुटुंबानं ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा केला. इंडोनेशियातील सुलावेसी इथं विमान कोसळलं. उड्डाणानंतर काही मिनिटातच विमान कोसळल्यानं 11 जणांचा मृत्यू. स्पेनमध्ये मोठा रेल्वे अपघात. 2 भरधाव ट्रेनची धडक. घटनेमध्ये 21 जणांचा मृत्यू, 100 जण जखमी. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू. दक्षिण आफ्रिकेतील चिलीमधील जंगलाला भीषण आग. घटनेत 15 लोक आणि हजारो वन्य प्राण्यांचा मृत्यू. आतापर्यंत 23 किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्राला आगीनं वेढलंय. रशियातील कामचटका भागात बर्फवृष्टीनं नागरिक त्रस्त. अनेक भागात 50 ते 100 फूट बर्फ जमा. अनेक लोक घरात अडकले. वाहनं बर्फाखाली गाडली गेल्याचं चित्र. बहुमजली इमारतींच्या छतापासून जमिनीपर्यंत बर्फाची भिंत तयार. चीनची राजधानी बीजिंगमध्ये जोरदार बर्फवृष्टीनं जनजीवन विस्कळीत. घरं, ऑफिस, बाजारात सर्वत्र बर्फाचं साम्राज्य. नागरिकांनी आईस स्पोर्ट्स खेळून पहिल्या बर्फवृष्टीचा आनंद घेतला. पुणे 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.